नमस्कार मित्रांनो, एस-आय-पी बद्दल काही प्रश्न निर्माण होतात प्रत्येक माणसाच्या मनात. एस-आय-पी बद्दल का म्हणजे एस-आय-पी काय आहे बुवा, एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठं करायची, इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर त्याचा फायदा काय, काय तोटा आहे, रिस्क आहे का, पुन्हा कुठून करता येते, हे सगळे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. त्याच्याबद्दल आपण ते संभ्रम दूर करण्यासाठी आपण जवळपास 10-11 प्रश्न जे आहेत तुमच्या मनात बेसिक, त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ आवर्जून प्रत्येकाने पहा. एस-आय-पी बद्दल तुमचे प्रश्न जे आहेत मनातले त्या 60-70% काय होईना तुम्ही या प्रश्नाचे उत्तर बघून तुम्हाला त्या प्रश्नाचं तुमच्या निराकरण होऊन जाईल. ओके, माझ्या तरी मते. चला बघा, एस-आय-पी बद्दल प्रश्न पहा. प्रत्येकाच्या मनात असाल ही एस-आय-पी काय आहे बा, हे एस-आय-पी म्हणजे काय. एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे थोडे थोडे पैसे आपल्या अकाउंटमधून कटणार आणि ते पैसे कुठं जाणार, म्युच्युअल फंडमध्ये. आणि म्युच्युअल फंड कुठे इन्व्हेस्टमेंट करणार, शेअर मार्केटमध्ये. ओके, हां पहा. आता तुम्ही किती रुपयापासून करू शकता, कमीत कमी 100 रुपये, जास्तीत जास्त किती करू शकता. ओके, हां. आता पहा दुसरा प्रश्न पहा, एस-आय-पीचे पैसे कुठे जातात. एस-आय-पीमध्ये आपले पैसे इन्व्हेस्टमेंट करायला, पण हे पैसे कुठं जातात, शेअर मार्केटमध्ये जातात. पहा, हे शेअर मार्केट, भारताचा जे शेअर बाजार आहे, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पैसे होत असतात. ओके, आता तिसरा प्रश्न पहा, एस-आय-पी न करता एकदाच पैसे इन्व्हेस्ट करू शकता का. हो, करू शकता. ओके, पहा त्याला लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणतात. एकदाच पैसे आपण इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो. कमीत कमी किती, 5,000 रुपये. 5,000 रुपयाच्या वरी किती करता येतात. ओके, पहा एस-आय-पी हे कुठे करता येते, म्हणजे बा आता तुम्हाला एस-आय-पी चालू करायची तर कुठं करता येते. एक म्हणजे बँकेमध्ये जाऊन करता येते, तुम्हाला आपल्या अकाउंटमधून त्याला सांगायचं, बँकेकडून करतात. आणि दुसरी थर्ड पार्टी ॲप, म्हणजे मोबाईलवरून करता येते. पहा एस-आय-पीमध्ये रिस्क आहे का. सगळ्याच्या मनात प्रश्न, बा शेअर मार्केट आहे, पैसे डुबतात का. हे तसं नसते, प्रत्येक गोष्टीला रिस्क असते. आता माणूस उद्या जगल का नाही याची रिस्क आहे, सांगता येते का. व आता आपण आता पहिले जण समजा काही अपघाती निधन झालं नाही हो, आपल्यात एक तर आत्ता गेला असं म्हणतात. मग आता त्याचा काही विषय आहे का. माणसाचा काहीच भरोसा नाही, तर त्या पैशाचा पण काही भरोसा नाही. पण आता इथं रिक्स येते की ना, आपले पैसे टाकायला पाहिजे का नाही. पण हे पहा कसं असते, शेअर मार्केट आहे. भारत जर समजा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, भारत हा विकसनशील देश आहे. हे आपल्या भारताची विकसनशीलता आणखीन वाढत जाणार आहे. GDP जवळपास आपला भारताचा सगळ्या देशाच्या तुलनेत नंबर 1ला वाढायला, म्हणून आपला भारत देश हा विकसित होऊ शकते. त्याच्यामुळे भारतात पैसे इन्व्हेस्टमेंट करायला काही अडचण नाही. म्हणजे समजा आपल्या स्वतःच्या देशावर जर भरोसा नसेल तर काय, म्हणजे हे रिस्क म्हणलं की आपल्या स्वतःच्या भारतावर भविष्यावर टाकायचे पैसे. आणि रिस्क आहे का. आता रिस्क म्हणजे कशी, किंवा एखाद्या कंपनीमध्ये समजा पैसे समजा म्युच्युअल फंड टाकले तर ते पैसे काय म्हणतात तर तुमचे डुबतील का. कसं आहे, याच्यात 3 स्टेप असतात पहा. एक लार्ज कॅप, एक स्मॉल कॅप आणि एक मिड कॅप. ओके, लार्ज कॅप म्हणजे जास्त व्हॅल्युएशन असणाऱ्या कंपन्या. लार्ज कॅप म्हणजे 1 ते 100पर्यंत टॉपच्या कंपन्या भारतातल्या. 100 ते 250पर्यंत येणाऱ्या मिड कॅप कंपन्या, आणि त्याच्या 250 नंतर ज्या कंपन्या येतात त्या स्मॉल कॅपमध्ये. तर आपले पैसे मिड कॅपमध्ये जास्त टाका, मीडियम पैसे, लार्ज कॅपमध्ये जरासे मीडियम टाका, आणि स्मॉल कॅपमध्ये जरासे थोडे आकारात टाका. विषय असा आहे ते. ओके, हे पहा एस-आय-पीमध्ये किती रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आता हे पहा, एस-आय-पी करायची, पण हे कमीत कमी बुवा आम्ही किती रुपये टाकू शकतो, हे लय प्रश्न प्रत्येका जणाचा आहे. पहा कमीत कमी पैसे 100 रुपयापासून टाकू शकता तुम्ही. ओके, 100 रुपयापासून टाकू शकता कमीत कमी. जास्तीत जास्त किती रुपयाची एस-आय-पी होऊ शकते. हे पहा 7वा प्रश्न आहे, एस-आय-पी सुरू केल्यावर कधी पैसे कुठे टाकणार. हे पहा एस-आय-पी आता सांगितलं आहे, ॲप थर्ड पार्टीद्वारे करता येते आणि बँकेमध्ये सुद्धा करता येते. आपले पैसे बँकेतून आपल्या स्वतःच्या अकाउंटमधून डेबिट होतात आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडकडे जातात. ओके, पहा एस-आय-पी सुरू केल्यावर बंद करता येते का. आता लय जणांना प्रश्न म्हणजे वा मी एस-आय-पी 30 वर्षासाठी, 35 वर्षासाठी, 40 वर्षासाठी का आलं का, अगोदर सांगा. तर मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जर एस-आय-पी आज चालू केली, आज तर तुम्ही कमीत कमी आहे ना 1 वर्ष राहू द्या. माझ्या मते 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला कधीही
इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पैसे काढून घेता येतात, जे ते करंट व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूनुसार. ओके. आता हे जितकी जास्त दिवसाल तेवढी कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला घेता येते. ओके. म्हणजे समजा उदाहरणार्थ असंही करता येते, 1 वर्ष थांबून आज केली, महिन्यानं काढता येते, 15 दिवसांनी काढता येते, 1 वर्षानं काढता येते, 10 वर्षांनी काढता येते, 20 वर्षांनी काढता येते, 30 वर्षांनी, 50 वर्षांनी काढता येते. ओके. SIP बद्दल हा प्रश्न दूर झाला तुमचा. SIP किती वर्षासाठी करता येते तेच सांगायला. SIP तुम्हाला 1 वर्षाच्या पुढं किती वर्षही ठेवता येते, किती वर्षही ठेवू शकता, कधीही काढू शकता. तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डेबिट होऊन जातात. ओके. ते पैसे आता तुम्ही SIP अकाउंटमधूनच कटायले तर SIP पैसे कुठं भेटणार. SIPचे पैसे जे इन्व्हेस्टमेंट केले ते करंट व्हॅल्यू जेवढी आहे ना तेवढे पैसे डेबिट होतात. कुठून? म्युच्युअल फंडच्या अकाउंटमधून. आणि ते पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा येतात. ओके. जे सेव्हिंग खातं तुम्ही दिलेलं आहे ती जिथून डेबिट होते तिथंच क्रेडिट होणार पैसे. ओके. SIP इन्व्हेस्ट केल्यावर SIP इन्व्हेस्टमेंट केल्यावर काही इन्शुरन्स असते का बुवा? आता समजा उदाहरणार्थ एखाद्या माणसाचं समजा माझं की बुवा आम्ही इन्व्हेस्टमेंट केली, आता मी 4-5 वर्ष केली, नंतर त्याचे काही इन्शुरन्स असते का बुवा? त्यानंतर त्यापुढं काही अपघाती विमा असते का LIC सारखा? तसा अपघाती विमा काहीही नसते म्युच्युअल फंडमध्ये. आणि जेवढे पैसे गुंतवले तेवढेच पैसे तुम्ही जवळ ठेवता तेवढं राहू शकता. आणि त्याचं रिटर्न जेवढं आहे तेवढं भेटते तुम्हाला. समजा ज्या करंट व्हॅल्यूनुसार तुम्ही ज्यावेळेस विड्रॉल मारसाल त्यावेळेस तुमच्या शेअर मार्केटच्या प्राईजनुसार समजा करंट व्हॅल्यू त्याचे किती आहे तेवढे पैसे तुम्हाला भेटू शकतात. ते कोणाला भेटतात? त्यानं ज्या माणसाला काय म्हणतात नॉमिनी केले. ओके. वारसा हक्कानुसार त्याला पैसे त्याला काढता येतात. ओके. SIP इन्व्हेस्टमेंट केली आणि काही अपघाती निधन झाल्यावर ते पैसे कोणाला भेटणार? ओके. आता त्याचा प्रश्नाचं अगोदरच उत्तर दिले मी की ते इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला जे वारसा हक्क आहे जे नॉमिनी आहे त्या माणसाला त्याच्यावर क्लेम करता येते आणि ते पैसे काढून घेता येतात. ओके. हे जे 9-10 प्रश्नाचं उत्तर भेटले तुम्हाला, याच्यावर माझ्या मते तुमच्या प्रश्नाचे काहीशे प्रश्न तुमच्या मनातले दूर झाले असतील अशी आशा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल ही तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दुसऱ्याला सांगा. ओके. ठेवतो.